हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेले आहेत. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आत्ताच हे परिपत्रक आलेले आहेत. तर परिपत्रक आलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो यावरती व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं. तर मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट काय आहे बघू आपण आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बॅट्समन चालक यांची भरती प्रक्रिया 10/6/2024 पासून प्रस्तावित असल्याचे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर मित्रांनो, हे बघू शकताय तुम्ही 10/6/2024. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीसाठी जी हे परिपत्रक आहे बघा. आणि मित्रांनो, यामध्ये असं दिलेलं आहे, तर उद्या यांची बैठक आहे 1/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता माननीय पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यावरती जो निर्णय आहे तो उद्या बैठकीमध्ये होईल आणि त्यानंतरचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर मित्रांनो, हा रत्नागिरी जिल्हा पोलीसचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा जिल्हा. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही नाशिक ग्रामीण आहे बघा. आणि त्यांनी तारीख काय दिलेली आहे, तर 10/6/2024 एवढी तारीख दिलेली आहे. तर मित्रांनो, 10 जूनला तुमची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे नाशिक ग्रामीणची ती सुरू होणार आहे, असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर तर जालना जिल्ह्याची जी पोलीस भरती प्रक्रिया आहे ती मित्रांनो बघा 6/6/2024. तर मित्रांनो, यांनी जी तारीख दिलेली आहे ती 6 जून दिलेली आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं बघा, SRPF सोलापूर आणि गोंदिया जिल्ह्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्ता फक्त 3 जिल्हे घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला सांगतच असतो की SRPF आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचं परिपत्रक येऊन गेलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तयारीमध्ये राहायचं आहे. आणि जे विद्यार्थी जालना, नाशिक ग्रामीण आणि रत्नागिरी पोलीसला असतील त्यांनी मित्रांनो आवर्जून आपले ईमेल ID वगैरे व्यवस्थित सगळे चेक करायचे आहेत प्रत्येक वेळी, कारण मित्रांनो हॉल तिकीट तुमचं कधीही येऊ शकतं. आणि मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो, नवीन माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आहे. कारण मित्रांनो, पहिल्यांदा पोलीस भरतीची अपडेट ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच येते. त्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओ बनवतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि सोबतच यूट्यूब चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवायचं आहे. कारण मित्रांनो, पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.